विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकरांनी भरला अर्ज। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होते उपस्थित। विधानसभा अध्यक्षांची सोमवारी होणार अधिकृत घोषणा। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतली आमदारकीची शपथ। नाना पटोलेंनी संविधानाचं पुस्तक हातात घेतली शपथ। निवडणुकीसंदर्भात जनतेच्या मनात शंका, ईव्हीएममध्ये नक्कीच काहीतरी गडबड। मार्कडवाडीत ग्रामस्थांच्या भेटीनंतर बोलताना शरद पवारांचं वक्तव्य। बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घ्या, नाहीतर मी राजीनामा देतो। तर निवडणूक आयोगानं न ऐकल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार। मार्कडवाडीत उत्तम जानकरांचा आक्रमक पवित्रा। मार्कडवाडीमध्ये भाजप नेते राम सातपुते यांच्या बाजूचे ग्रामस्थही सक्रिय। राम सातपुतेंनी गावाचा विकास केला असून त्यांच्यामुळेच त्यांना गावातून मतदान, समर्थक ग्रामस्थांचा दावा। शरद पवारांकडून अपयश लपवण्याचं काम सुरू आहे। मार्कडवाडीत पवारांचे लोक आंदोलन करतायत। जनता नाही, भाजप नेते बावनकुळेंचा हल्लाबोल। देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे संबंध चांगले, आम्ही आजही एकमेकांशी बोलतो। एकनाथ खडसे यांच्याकडून दिलजमाईचे संकेत। आणि ॲडलेड कसोटी मालिकेत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव। कसोटी मालिका 1-1 बरोबरीत जागतिक कसोटी क्रमवारीत भारताची तिसऱ्या क्रमांकावर घसरण। नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात एका महत्त्वाच्या घडामोडीनं। विधानसभा अध्यक्षपदाकरता राहुल नार्वेकर यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते। दरम्यान राज्यातील 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षाची अधिकृत निवड होणार आहे। या पदावर पुन्हा एकदा भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवडणी लागणार आहे। दरम्यान राहुल नार्वेकर यांनी गेल्या 2.5 वर्षांमध्ये मोठ्या कौशल्यानं विधानसभेचं कामकाज हाताळलं होतं। ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात राहुल नार्वेकर यांनी निर्णायक भूमिका बजावली होती। त्यामुळे राहुल नार्वेकर चांगलेच चर्चेत आले होते। त्यांच्या कुशल कामगिरीच्या पार्श्वभूमीमुळेच राहुल नार्वेकरांना पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार आहे। सोमवारी विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची अधिकृत घोषणा करण्यात येईल। विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ घेतली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हातात संविधान घेत आमदारकीची शपथ घेतल्याचं बघायला मिळालं। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षातील आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला होता, पण आज नाना पटोलेंसह विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड यासह इतर नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली। पुढची बातमी। महायुतीच्या विजयानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर आक्षेप घेत राज्यभर आंदोलन करण्यात आलं। अशातच सोलापूरमधील माळशिरसमधल्या मार्कडवाडी इथल्या ग्रामस्थांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला आणि बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता। या निर्णयानंतर आज शरद पवारांनी मार्कडवाडीतील ग्रामस्थांची भेट घेतली, त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला। यावेळी गावकऱ्यांशी बोलताना शरद पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले। तसंच ईव्हीएमवर देखील शरद पवार बोलले। शरद पवार यांनी अमेरिकेचं उदाहरण दिलं। मतदानावर लोकांच्या मनात शंका आहे, याचाच अर्थ ईव्हीएममध्ये यावेळी नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे, असंही पवार म्हणाले। मतदानाच्या दिवशी या गावात पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आली आणि हे मॉक पोलिंग झालं नाही। तुमच्याच गावात तुम्हाला जमावबंदी हा कुठला कायदा, असा सवाल पवारांनी केला।
तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला, त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते? आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचले पाहिजे. मला काही समजत नाही. खचला, काही गुन्हा केला, चोरी केली, आणखी काय केलं, त्याचा खचला भरा. पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं, त्यासाठी खचलं. इंग्लंड तिच्यावर मतभेदीमध्ये टाकले जातात. युरोप खंडातले सगळे देश हे आपल्यासारखे एव्हीएमवर जात नाहीत. अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी एव्हीएमचा विचार केला, पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे एव्हीएम नको, काय असेल ते लोकांना मतपेटी टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे, आणि त्यांचं दिला. आता जग कसं आहे, आमचा धाकतं का? आमच्याकडे सरकारी